झीन टपाक डमडम। तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, नहीं तेरा कोई दोष दोष, मदहोश है तू हर वक्त वक्त। तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। का बे म्हातारे, तुले तर चालताही नाही तर उठताही नाही, तू पाण्याचा तांबे पण माझ्याकडनं भरून घेतो. पण आता तर मी तुले नाचताना पाहिलं. नुसतं नाचताना नाही बाबू, तुले तर मी गाणं म्हणताना बी पाहिलं. इथं म्हातारा नुसतं नाचून राहिलं गाणे म्हणून म्हणून, आणि तिकडं जर मी तांब्याचा पाणी नाही दिला वेळ तर मी आई माई हे करतो. का हो आज्या, तुला अंगामध्ये शक्तिमान बिक्तिमान आला की काय? आणि मला सांग, तुला वर्षभर एक कोपऱ्यात धोत्रावरी राहतो, मग तुला हे सूट आणि बूट कायले घातला? नाही म्हणजे तुला कुठं चालला असेल आज्या तर मला बी सांगून जावा. नाही म्हणजे मला बी कळायला पाहिजे ना, माझ्या म्हाताऱ्याचं म्हातारा कुठं जाऊन राहिलं आणि कधी जाऊन राहिलं आणि कशाला जाऊन राहिलं. का बे वैभ्या, तुले का करायचं मी कुठं बी जाऊ आणि कधी बी जाऊ? मी म्हसनात बी जाऊन तुले का करायचं? अहो आज्या, मला माहिती आहे तुम्हाला एक ना एक दिवस म्हसनातच जायचं आहे, पण आज कुठं चालले मला हे सांगा. म्हणजे आज म्हातारे गाणे बिने नवे कपडे बिपडे नाही. अबे वैभ्या, तुला का करायचं बे? मी नवं कपडे घालून गाणं म्हणू नाही तर काय बी करू? आजा ना बेत उचलला म्हणजे मोहर पडी होणार बापू, मला गप्प बसा लागते. नाही म्हणजे आजा मला असं म्हणायचं, तुम्हाला जसं गाणं येतं तसं मला पण गाणं येतं, मग आपण दोघांनी मस्त मिळून गाणं म्हणलं असतं ना. तुले कोणतं गाणं येतं बे? मले का, मला पेरतीच्या झुल्यात झुलवा, अंग इश्काचा गुलकंद हलवा. तुला मस्त गाणं म्हणला. पुढच्या वेळी बापू मी ना हेच गाणं म्हणणार आता. मग आजा मला नाही सांगणार का आता? कायले चालले तुम्ही एवढे सूटबूट घालून आणि नटून थटून? मी ना आज बाहेर चाललो फिरायले, मस्त वातावरण गीतावरण झालं, म्हणले फिरून या बापू, म्हणून मी बाहेर फिरायला चाललो. का बे, ह्यो म्हातारा वर्षभर नुसतं घरात पडलेला राहतो आणि आज ह्याला फिरायला बिरायला जायचं? मला तर काहीतरी लोचा वाटून राहिला बापू. ना लोचा म्हणजे म्हातारा बी तसा 12 बोळ्याचंच आहे, याच्यावर लक्ष ठेवावं लागत. नाही ते बिगडेल डांगार, कधी माझ्यासोबत हसून बोलत नाही, नीट बोलत नाही. आज गाणं बिनन नवे कपडे बिपटेन काहीतरी गोळ आहे 100%. यो म्हातारा 100% काहीतरी महत्वाच्या कामाला चाललेला आहे. मला काय म्हातारा समजून द्यायच्या मागं दिसत नाही. आवाज तुम्ही चालले जात मला सांगून तर जावा ना. नाही म्हणजे तुम्ही सेंटन बेंटन सुटन बुटन घालून चालले, मग मला सांगून तर जावा. का बे बिगडेल खारट्या, तू कमून माया मागे लागला? कायले मला विचारून राहिला तीनदा कुठं चालला खायला चालला? जावा ना तू शाळेत. झक मारायला चाललो मी, झक मारायला यायचं का तुला? कायले सारखा विचारून राहिला तीनदा. हे डांगार एवढं तापलं म्हणजे 100% घोळे. हे 100% झक मारायला चाललेलं आहे, 100% काळ तोंड करायला चाललेलं आहे. का वाजा, मी ना आता माझ्या बापाला सांगतो तुमचं नाव. अबे तुझ्या बापाचा बाप मी हाव, आणि तुझ्या बापाला जाऊन सांग, आणि तुझ्या बापाच्या 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 बापाला सांग, मला काही फरक नाही पडत. पळ शेंबड्या. हे 12 बोड्याचं डांगर आता 100% फिक्स झालं, कुठतरी झक मारायला चाललेलं आहे. त्याला ना मी आता रंगे हात धरतो. आज ना मी शाळेतच जात नाही, याचा मागत जातो, बघतोच आज हे मात्र काय करतो. आवाजा, तुम्हाला जिथं काशी करायची तिथे करा, मला काय करायचं? मी आपला चाललो बापू शाळा. गेला काय नुवाय बे, त्याला शाळा जायचं असन, गेला वाटतं तो. बरं झालं, आता मी निवांत झालो. आता मस्त आयटमले फोन लावतो मग आले. पारू ग माझी पारू ग. हॅलो, कुठं आहे ग? हॅलो, हा शांते आई. अगं गावाच्या वर लागून आमचे शेत आहे ना, शेत तिथं झोपडी आहे, तिथं भेट मस्त मला दुपारी 1 वाजता. हा 1 वाजता. हा मी पण येतो, उशीर नको करू, उशीर. हा ये तू ये. बर ठेवू का? अगं आल्यावर बोलू, काय बोलायचं ते? यो 12 बोड्याचा बाई अजून शाळेत गेला का नाही माहिती नाही, ऐक नाही ठेव. यायला काय मॉडेल घावलंय बऱ्याच दिवसानंतर. मी मोकळं करून घेतो आता, निघतो आता हळूहळू. वाई भ्याचं शाळेत गेला असन, राहिली सोनबाई. पाहतो आता बाहेर कोणी भेटावं नाही, फक्त गपचिप काना जावं लागेल. आणि जातो मी आता आपलं. काव बाबा, कुठं चालले तुम्ही एवढे नटून थटून सुटबूट घालून सकाळी? च्या मायले, या ढोलाले बी आत्ताच यायचं होतं का मोहला डोकं खायले? काव बाबा, काय म्हणले तुम्ही? कुठं काय? ते म्हणलं जरा वातावरण थंड बिंड आहे, मस्त आहे, फिरून यावं म्हणलं बाहेरून, त्याच्यामुळे चाललोय मस्त सूटबूट घालून. वातावरण तर एकदम मस्त आहे, छान आहे. हा राव, मग आम्हाला पण घेऊन चला तुमच्यासोबत फिरायला. अबे ह्यांले कसं घेऊन जाऊ आता? मला तर शांतीला भेटायचंय. ह्यांले कसं तरी साईडले करा लागतं बापू. तुले कायले यायचं सुनबाई? तुला घरातलं काम नाही का? मी ना जाऊन येतो, मला उशीर होऊन राहिला, मला काम आहे. अहो बाबा, मग तुमचं काम पण करू की आपण? तुला सांगितलं ना घरचं काम करजो, कायले हट्ट करून राहिली? जावा किचन मध्ये काम करावं. सर साईडले जाऊ दे मला.